अन्न हे पूर्ण ब्रह्म असं आपल्या सुसंस्कृत भारत देशात पूर्वीपासून म्हटलं जातं. पण ते सध्या आचरणात आणणारी मंडळी जरा फारच कमी झाल्याचं जाणवतं. हल्लीचे लग्न समारंभाबरोबर होणाऱ्या अन्य समारंभात जेवण व्यवस्था नसली तर फारच बरं होईल असं मला वाटतं. आणि तसं झालं तर त्या समारंभाची वेगळीच चर्चा सर्वत्र झाल्याचं आपल्याला दिसेल. पण मी असं का म्हटलो याचं कारणही तसंच आहे मित्रांनो. हल्लीच्या वेगवेगळ्या समारंभाच्या नावाखाली जेवणाची होणारी उष्टावळ बघून अन्नाची नासाडी चालू असल्याची नाही का बरं आपल्याला जाणवत? हो, ही दृश्य बघून तुम्हाला पण विचलित झाल्यासारखं वाटत असेल, पण ते नाकारून चालत नाही. यजमान अतिथीच्या आगमनाच्या वेळेपासून ते जाण्यापर्यंत त्याचे आदरातिथ्य करतो. त्यातील एक आदरातिथ्य म्हणजे जेवण. समारंभात येणाऱ्या पाहुण्यांसाठी वेगवेगळ्या पद्धतीच्या वेगवेगळ्या प्रांतातील पदार्थांची रेलचेल हल्ली पाहायला मिळते. परंतु त्यात होणारी अन्नाची नासाडी पाहिली की मन सुन्न झाल्यासारखं होतं. अहो, 20 रुपयाची पाणीपुरी विकत घेतली तर थाळीतलं पाणी सुद्धा पितात. आईस्क्रीम घेतले तर झाकण सुद्धा चाटून खातात. भाजलेले शेंगदाणे घेतले तर टरफलं पण सोडत नाही. मग कुणाच्या लग्न समारंभात जेवायला गेल्यावर अन्न का वाया घालतात? त्या अन्नासाठी कुणीतरी उभे आयुष्य कष्ट करून घालवलेलं असू शकतं. कारण प्रत्येक जण गर्भश्रीमंत असतो असं नाही. अहो, पैसा दुय्यम मानला तरी प्रश्न अन्नाचा आहेच की. आज आपण विषमतेची दरी बघितली तर एकीकडे काय काय खाऊ असं म्हणणारी मंडळी ही आपण पाहतोच, तर दुसरीकडे काय खावं हा प्रश्न पडलेली भुकेलेली माणसं सुद्धा आपणच पाहतो. याचा तरी विचार अन्नाची उष्टावळ टाकताना प्रत्येकाने नक्कीच करायला हवा. शेवटी जाता जाता एकच विनंती, पोटात मावेल तेवढंच ताटात घ्यावं. कृपया अन्न वाया नका घालू. तेव्हाच अन्न हे पूर्ण ब्रह्म म्हणत आपली खरी भारतीय संस्कृती जपल्याचा आनंद नक्कीच भोजनकर्त्याला व आयोजकाला होईल असं मला वाटतं. आणि हो, व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.